सांभाळ करणार नाही का? निश्चित करेल. तुम्ही काळजी करू नका, चिंता करू नका. आणि या जगात तीनच हट्ट प्रसिद्ध, एक बाल हट्ट, दुसरा स्त्री हट्ट, तिसरा राज हट्ट. ज्यांना ज्यांना लेकरं झाले त्यांनी बाल हट्ट अनुभवला, ज्यांचे लग्न झाले त्यांनी स्त्री हट्ट अनुभवला. राज हट्ट पाहिजे तसा या 2-4 वर्षात जो अनुभवायला मिळतोय लोकांना, तो याच्या अगोदर लोकांनी अनुभवलेला नव्हता. पण या वर्तमान मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कशाला म्हणतात राज हट्ट? खुर्ची करता कोण काय करील, पुतण्याही काकाला सोडून जाऊ शकतो. कोणीही काही करू शकता. 50 लोक घेऊन आसाम मध्ये जाता येतं. म्हणजे कोण काय करील खुर्ची करता काही सांगता येत नाही. याला म्हणायचं राज हट्ट. काय म्हणतात याला? राज हट्ट. ते बाल हट्ट आहे, नाविलाज झाला. पण म्हटले अगं कुठं राहशील? अहो म्हटले बाबा जे होईल ते होईल. लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. आता माघारी यायचं नाही. आता नाविलाज झाला, लेकरांना हट्ट धरला. आता हिला कोणाच्या स्वाधीन करावं? तर समोर नामदेव महाराज दिसले. पटकन जनाबाईचा हात धरला आणि नामदेव महाराजांजवळ आले. अहो म्हणले महाराज ही आमची मुलगी, हिनं हट्ट धरला, इथं थांबायचं म्हणते. नामदेव महाराज म्हटले अहो तुमची मुलगी काय ना आमची मुलगी काय, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही तुमच्या मुलीचा सांभाळ करू. अजिबात काळजी करायची नाही. मग नामदेव महाराजांनी जबाबदारी घेतल्यामुळे निश्चिंत झालेले जनाबाईचे आई वडील माघारी निघाले. आता नामदेव महाराजांनी जनाबाईचा हात धरला आणि आपल्या घरी घेऊन आले. नामदेव महाराजांचं कुटुंब म्हणजे तुमच्या आणि माझ्या कुटुंबासारखं थोडी नव्हतं. हम दो हमारे दो, बुड्ढा बुड्ढी को वाड्याला फेकतो. असं नाही. आपलं भयानक आहे. ते पिवळे तांदूळ डोक्यावर पडले की चांगल्या चांगल्याची मेमरी हॅक करून टाकतात. मला या अनुभव यायला लागला थोडा थोडा वाजी. असं कुछ तुम समजो कुछ हम समजा. ते भयानक आहे. ते नामदेव महाराजांचं कुटुंब म्हणजे 14 लोकांचं कुटुंब. मी सांगतो आता पटपट मोजा तुम्ही. महिला मंडळ. राजाई गोनाई दोघी सासू सुना. किती झाले? महिला मंडळ आहे का? राजाई गोनाई दोघी सासू सुना. किती झाल्या? 4. कोण म्हणलं 4? 2च झाल्या. जाऊ द्या, लक्ष इकडे असू द्या, माझ्याकडे अवधान द्या. दामा नाम जाना बापलेक. राजाई गोनाई दोघी सासू सुना. दामा नाम जाना बापलेक. दामा आणि नामा. दामा नामा बरं भिका बेमाना का समजा. राजाई गोनाई दामा नामा किती झाले? 4. आता बोला सगळं. पुराव इकडे लक्ष द्या. किती झाले? 4. नारा विठा गोंदा माझा हे 4घे पुत्र. 4 आणि 4 8. लढाई गोडाई साई साखराई. या 4घी सुना पाही नामयाच्या. 4 3. लिंबाई ती लिकी आणि आऊबाई बहीण. 12 2 14. 14 लोकांचं कुटुंब. या 14 लोकांच्या कुटुंबात जनाबाई राहण्याकरता आल्या. आता या लाडाई गोडाई साई साखराई ह्या ज्या 4 सुना होत्या ना,
या जनाबाईला घरात आल्यानंतर सगळे काम या चारही सुना जनाबाईला सांगत होत्या. जनाबाई थांबल्या कशा करता? भजन करण्याकरता, भगवंताची उपासना करण्याकरता. पण जनाबाईला देवळात दर्शनाला जाण्याकरता वेळ मिळू देत नव्हत्या, नाही का? सडा सावर्जन करण्याचं काम, पाणी भरून आणण्याचं काम, झाडलोट करण्याचं काम, ऐका मंडळी. पण जनाबाईनं त्या कामाला आपली साधना बनवलं. आपण जर एखाद्याला, आमच्या या कार्यकर्ते मंडळीनं जर विचारलं ना, का हो दुसरा तिसरा दिवस सप्ताहाचा उजळला पण तुम्ही कीर्तनाच्या मंडपात दिसला नाही, तो म्हणतो काय सांगावं मंडळी तुम्हाला, इथं मरायला वेळ नाही हो. काय म्हणतो, अंग पाठ खाजवायला टाइम नाही हो. काय म्हणतात सुपेश महाराज लोक, पाठ खाजवायला टाइम नाही हो महाराज, आणि तुमचं कीर्तन आणि ते नाही का, असं वेळ हाणून मारून नेतात लोक, वेळ काढून पळणार करतात. पण ऐका, जनाबाईनं त्या कामाला आपली साधना बनवलं. कामामध्ये काम काही म्हणा, भांडता कांडता हसता खेळता हरिबोला घेता हरिबोला देता सर्व कार्य करता हरिबोला. मग याचा परिणाम जनाबाईला देवळात जाण्याची गरज पडली नाही. तर त्या खरं तर जनाबाई म्हणजे भजन सम्राज्ञी. कोण? जनाबाई म्हणजे भजन सम्राज्ञी. भजन सम्राज्ञी देवचंद महाराज कोणालाही म्हणता येत नाही. अलीकडे 2 गवळणी म्हणता आल्या की आम्ही पत्रिकेला छापतो भजन सम्राज्ञी. 2 चांगली कीर्तन करता आले की कीर्तन केसरी, असंच का? कीर्तन केसरी. 2 अभंग चांगले गाता आले की भजन सम्राट. हे सहज नाही बरं मंडळी, सहज नाही. भजन सम्राट कोणाला म्हणावं? कोणाला म्हणायचं भजन सम्राट? भजन सम्राट ज्या रस्त्याने गेला असता त्या रस्त्याच्या मातीनं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणावं जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज. भजन सम्राट. माती कानाला लावली तर विठ्ठल ध्वनी आला हो, ते भजन सम्राट. कीर्तन सम्राट कोणाला म्हणायचं? पंढरीच्या वाळवंटात कीर्तन सुरू झालं, रंगात कीर्तन आलं, विटेवरच्या मालकानं उडी मारली, धावत धावत तिथपर्यंत आला, बेधुंद होऊन त्या कीर्तनात नाचायला लागला. इतका नाचला, इतका नाचला, नाचता नाचता देवाचा नामदेव कीर्तन करी पुढे जेवण मग ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाचा मालक पितांबर सुटेपर्यंत नाचतो त्याला म्हणायचं कीर्तन सम्राट. आमच्या कीर्तनात तर टाळकरी नाचायला तयार नाही. आम्हाला लावता येईल का कीर्तन सम्राट? लावता येईल आम्हाला, पण ते आम्ही लावून घेतो, हे आमचं दुर्दैव आहे. असो, जाऊ द्या. भजन सम्राटनी तिला म्हणा की ज्या गौरीला स्पर्श केला त्या गौरीतून सुद्धा विठ्ठल विठ्ठल ध्वनी आला. श्री संत जनाबाई महाराज भजन सम्राट. त्या भजनाचा प्रभाव असा झाला, देवळात जाण्याचं काम पडलं नाही हो. जगाचा मालक देऊळ सोडून जनाबाईचे काम करायला येऊ लागला. रात्री ये बोनिया जनिता घरात, रात्री ये बोनिया जनिता घरात, रात्री ये बोनिया जनिता घरात, रात्री ये जगाच्या मालकाला दळण करण्याकरता यावं. खर तर भजनाला बोलून काय गोड गात असतील हो जनाबाई महाराजी, काय गोड गात असतील की तिच्या भजनाला जगाच्या मालकानं बोलावं. खरं सांगू, महिला मंडळीला देवा घरूनच असं त्या ठिकाणी एक अशी देण त्यांना मिळालेली आहे की एखादी महिला स्वरात गाऊ द्या नाही तर बेस्वर गाऊ द्या, पण गोड वाटतं त्यांचं ऐकायला, गोड वाटतं. पण आपल्यापैकी जर एखाद्याचं बेस्वर झालं तर मंडपात भाजी घ्यावी वाटते. इतकं बेकार वाटतं, त्या बेकार वाटतं.
पण यांचं गोड वाटतं. एखादी महिला स्वरात गाऊ द्या, नाही तर बेस्वर गाऊ द्या, गोड वाटतं त्यांचं. ऐकायचं का तुम्हाला सगळ्यांना? तुम्ही सगळेजणी 1 मिनिटं मला सहकार्य करणार का? करावंच लागेल तुम्हाला. हा, मी पुढे म्हणतो, तुम्ही सगळ्या माझ्या पाठीमागे म्हणा. आनंदाची दीपवारी घरी बोलवा वनमारी. वा वा. आनंदाची दीपवारी घरी बोलवा वनवारी. सगळ्या म्हणा.